या संस्थेच्या वतीनं आज महिलांचा सन्मान आणि सत्कार ठेवलेला आहे, तर त्या निमित्तानं महिलांविषयी दोन वाक्य. जन्मा येण्या कारण तू, जन्मा येण्या कारण तू, प्रीतीचा अभिसारण तू, वसंताचं आगमन तू, हिरवागार श्रावण तू, सावळ्या नवी फुललेलं शरदाचं चांदण तू, दुःखाला लिंपण तू, दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू, शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, भाळावरचं गोंधन तू, भाळावरचं गोंधन तू, नवरत्नांचं कोंदण तू, विसावलेल्या जगताला मिळालेलं आंदन तू, विधात्याची निर्मिती तू, विधात्याची निर्मिती तू, निसर्गाची कलाकृती तू, विधात्याची निर्मिती तू, निसर्गाची कलाकृती तू, अगं 21व्या शतकातली सुपर वुमन तू, अगं 21व्या शतकातली सुपर वुमन तू, प्रत्यक्ष तुझ्या अस्तित्वाचा साजरा करतो, साजरा करतो, साजरा करतो. खर तर अस्तित्वाचे क्षण आम्हाला तेव्हा साजरे करावेसे वाटतात ज्यावेळेस स्त्रीला कळतं की तिचं खरं अस्तित्व खऱ्या अर्थानं आता नावारूपाला आलेलं आहे. ग्राहम ग्रेम नावाचा एक लेखक आहे, संशोधक आहे, तो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की त्याचा भूतकाळ डोकावतो आणि तो क्षण ज्याला सापडला तो या जीवनाच्या दुनियेतला बादशाह झाला. 1960-70च्या दशकामध्ये विदर्भातील यवतमाळ येथे असणारी राधाबाई ढाके वयाच्या 30व्या वर्षी विधवा झाली आणि 5 मुली पदरामध्ये. त्या मुलींची कशी लग्न करून टाकली त्या बिचारीनं, आणि घराशेजारी एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये जायचं, त्या मंदिराची स्वच्छता करायची आणि तिथं आलेल्या लोकांना खायला प्यायला घालायचं, स्वयंपाक करायचा आणि लोकांना जेवायला घालायचं. हे तिचं काम अनेक वर्ष सुरू होतं. काही दिवसांनी लंडनवरून आबाजी वनारसे नावाचे ग्रहस्थ त्या मंदिरामध्ये आले आणि तिथं जेवण केलं. तिथं जेवण केल्यानंतर त्यांना त्यांचं बालपण आठवलं की अशी कधीतरी मी झुणका भाकर माझ्या आईच्या आजीच्या हातची खाल्ली होती, त्यानंतर इतक्या वर्षांनी मला इथं झुणका भाकर पिठलं भाकर खायला मिळालं, आणि म्हणून विचारलं की हा स्वयंपाक कोणी बनवलाय. तो स्वयंपाक त्या राधाबाई ढाकेंनी बनवला होता. आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही कशा राहता, एकट्या राहता, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का. त्या राधाबाई ढाकेंनी या आबाजी वनारसेंबरोबर लग्न केलं आणि ज्या बाईनं कधी गावाची वेशही ओलांडली नव्हती ती बाई लंडनला गेली. लंडनला गेल्यानंतर या आबाजी वनारसेंचं तिथं लॉजिंग बोर्डिंगचं असा एक व्यवसाय होता. तो व्यवसाय करत असताना या बाईंना कळालं की आपण स्वयंपाक चांगला बनवतो, चला यांना मदत होईल, म्हणून त्या त्यांच्या तिथं स्वयंपाकघरामध्ये काम करायला लागल्या, उत्तम स्वयंपाक करायला लागल्या. 7-8 वर्ष आयुष्यातली अतिशय सुखाची गेली. पण नंतर कळालं, नंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की आता हे आबाजी वनारसे गेलेले आणि ह्या मुलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं. त्या वनारसेंच्या मुलांनी ज्यावेळेस बाहेर काढलं त्यावेळेस या राधाबाई ढाकेंची आयुष्याची 50शी ओलांडली होती. आता नेमकं करायचं काय. अनेकांनी सांगितलं की तुम्ही भारतात परत जा. आता भारतात परत जायचं तर नेमकं काय करायचं तिथं जाऊन हा प्रश्न पडलेला. पण त्या बाईनं जी अशिक्षित होती, अडाणी होती, पुस्तकाचं तिला कसलंही ज्ञान नव्हतं, त्या बाईनं त्या काळामध्ये विचार केला की माझ्या आयुष्याची 50शी संपलेली आहे, पण 50 वर्ष माझ्या आयुष्यात अजूनही आहेत. मला कसलंही लिहिता वाचता येत नाही, माझ्या हातामध्ये एकही छदाम नाही, परंतु माझ्या हाताला चव आहे. हा देश माझा नाही, पण माझ्या देशातली काही मंडळी इथं आहेत. यांची भाषा मला येत नाही, माझी भाषा यांना कळत नाही, पण यांच्या भाषेतले काही शब्द मला माहिती आहेत. अत्यंत सकारात्मक विचार केला त्यांनी. आणि हा विचार करून या राधाबाई ढाके तिथल्या काही लोकांना भेटल्या आणि भेटल्यानंतर तिथल्या लोकांशी चर्चा केली. एका बँकेचं कर्ज काढलं आणि एक छोटीशी खानावळ सुरू केली. ती खानावळ सुरू केली, अविरत कष्ट करत राहिल्या, लोकांना खाऊ पिऊ घालायला लागल्या. पुरणपोळी बनव, पिठलं भाकर बनव, शेवग्याची भाजी बनव, कांद्याची भाजी बनव, चटण्या, कोशिंबिरी, लोणची हे सगळं करायला लागल्या. आणि बघता बघता त्या छोट्याशा खानावळीचं रूपांतर मोठ्या भोजनालयामध्ये निर्माण झालं. आणि मग या राधाबाई ढाकेंनी ज्या 5 मुली भारतामध्ये दिल्या होत्या त्या 5 मुली जावई आणि नातवंडांना लंडनला नेलं. तिथं त्यांची सगळी व्यवस्था केली
आणि ते भोजनालय इतकं नावारूपाला आलं की जी लोक भारतातली जी लोक लंडन मध्ये राहत होती ती तर तिथं खायला प्यायला जेवायला यायचीच, पण भारतातून जी लोक पाहुणे मंडळी म्हणून लंडनला जायची तर त्या मंडळींमध्ये त्या भोजनालयामध्ये आहार घेणाऱ्या भोजन करणाऱ्या लोकांमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, लता मंगेशकर, इंदिरा गांधी, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर अशी भली मोठी यादी तयार झाली. 1960-70च्या दशकामध्ये एक अडाणी आणि अशिक्षित स्त्रीनं जे स्वतःचं कार्य कर्तृत्व करून दाखवलं आणि जी ती नावारूपाला आली, त्यांच्या नावाचं एक पुस्तक आहे लंडनची आजीबाई म्हणून. अतिशय उत्तम पुस्तक आहे. कारण काय होतं, आम्ही महिला दिनाचे अनेक कार्यक्रम करतो आणि निशाताई आपलं नेहमी फोनवर बोलणं होतं की अनेक कार्यक्रम करतो, पण आमच्या बायका आता रील्स मध्ये आणि मोबाईल मध्ये, फेसबुक मध्ये, इन्स्टा मध्ये इतक्या अडकल्यात की आम्ही पुस्तकाला हात लावायला तयार नाही. लक्षात घ्या एक गोष्ट, साडीसाठी एक कपाट जरूर असू द्या, पण एक कपाट पुस्तकासाठी सुद्धा ठेवा. जोपर्यंत आम्ही आमच्या घरामध्ये पुस्तकासाठी कपाट ठेवणार नाही तोपर्यंत आमचं सपाट असलेलं आयुष्य नीटनेटकं होणार नाही. जोपर्यंत आम्ही पुस्तकं वाचणार नाही तोपर्यंत आमचं आयुष्य अक्षरशः भुईसपाट होईल. म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्याचबरोबर आयुष्याचं एक उद्दिष्ट जोपर्यंत आम्ही ठेवत नाही, ध्येयावर आम्ही जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचे क्षण खऱ्या अर्थानं साजरे करता येणार नाही. जाता जाता एकच कविता तुमच्यासाठी म्हणते. मैं स्त्री हूं, मैं स्त्री हूं, मैं नारी हूं, मैं कली हूं, मैं फुलवारी हूं, दर्पण हूं, मैं दर्शन हूं, मैं नाद ही मैं दर्शन हूं, मैं बेटी हूं, मैं बेटी हूं, मैं माता हूं, मैं बलिदानों की गाता हूं, मैं द्रौपदी हूं, मैं सीता हूं. ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई, ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई, कभी जुए में हार गए, कभी अग्नि परीक्षा दिलवाई. ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है, ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है. आंचल मेरा खींच के भी प्रश्न मुझी पे उठाया है. क्यों निकली अकेली रात में, क्यों कोई नहीं था साथ में, क्या मेकअप था, क्या गहने थे या छोटे कपड़े पहने थे. ना मर जाओ ऐसे प्रश्नों से, ना मर जाओ ऐसे प्रश्नों से, समाज के इन रिवाजों से. तो आओ सखियों मेरे संग, तो आओ सखियों मेरे संग, पकड़ो नारी नारी का ये हाथ, हर मुट्ठी बनाएंगे ढाल, हर मुट्ठी बनाएंगे ढाल, ताकि महफूज रहे हर नारी का बाल. सारी पंखुड़ियां जब यूं खिलकर उठेगी, सारी पंखुड़ियां जब यूं खिलकर उठेगी, नारी के सम्मान में जुटेगी, तब जाके ये भारत माँ भी बोलेगी, तब जाके ये भारत माँ भी बोलेगी, अरे ओ मेरी भारत की बेटी, अरे ओ मेरी भारत की बेटी, अरे ओ मेरी बहादुर बेटी, तुझको सलाम, तुझको सलाम, तुझको सलाम.